नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही TET 2026ची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या TET पेपर 1 मधील मराठी विषयाचे प्रश्नसंच ए मधील जसेच्या तसे प्रश्न. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला 30 अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत जे 28 जूनच्या TET 2026 साठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवणे म्हणजे परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. कारण आपण TET 2026च्या परीक्षेसाठी नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेत आहोत आणि अगोदर घेतलेले व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. सर्व व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहेत. हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवले ते नक्की कमेंट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यामध्ये एकूण नामे आहेत 4. ते म्हणजे बेंदूर, सण, भाग आणि महिना. यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा कारण आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे स्पष्टीकरणसह घेतले आहेत जेणेकरून आपले सर्व टॉपिक या ठिकाणी कव्हर होतील. प्रश्न क्रमांक 2, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईंवर एकामागोमाग एक अनेक संकटे आली. या वाक्यामध्ये संकटे या शब्दाला अधोरेखित करण्यात आले आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नपुंसकलिंग. याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. मराठीमध्ये नामाचे लिंग ओळखण्यासाठी आपण तो, ती, ते या सर्वनामांचा वापर करतो. आपण ते वापरून पाहूया. तो संकट हे चुकीचे आहे. ती संकट हे सुद्धा चुकीचे आहे आणि ते संकट म्हटल्यावर हे बरोबर आहे. संकट या नामाचे मूळ रूप एकवचनात ते संकट असे होते. ज्यामुळे ते नपुंसकलिंगी ठरते. वाक्यात संकटे हे त्याचे अनेकवचनी रूप वापरले आहे. ते संकट, ती संकटे, त्यामुळे अधोरेखित शब्दाचे मूळ लिंग नपुंसकलिंग आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मडके. या ठिकाणी आपण पर्यायानुसार स्पष्टीकरण पाहूया. मडके हा शब्द एकवचनी आहे. याचे अनेक वचन मडकी असे होते. ते मडके, ती मडकी. 2 नंबरचा पर्याय पंचके हा शब्द अनेकवचनी आहे. याचे एकवचन पंचक असे होते. ते पंचक, ती पंचके. 3 नंबरचा पर्याय पुस्तके हा शब्द अनेकवचनी रूपात आहे. याचे एकवचन होते पुस्तक. ते पुस्तक, ती पुस्तके. 4 नंबरचा पर्याय फटाके हा शब्द अनेकवचनी आहे. थोडक्यात पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे सर्व शब्द अनेकवचनी रूपात दिले आहेत आणि पर्याय क्रमांक 1 म्हणजे मडके हा एकवचनी रूपात आहे. म्हणून मडके हा वचन प्रकारानुसार विसंगत शब्द ठरतो. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मडके. पुढील प्रश्न, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुताई सपकाळ. मी वनवासी हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे अत्यंत प्रेरणादायी आणि गाजलेले आत्मचरित्र आहे. त्यांनी या पुस्तकामध्ये बालपणापासूनचा संघर्ष, खडतर आयुष्य आणि अनाथ मुलांसाठी उभारलेल्या कार्याचा प्रवास मांडला आहे. इतर ऑप्शनचे सुद्धा आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया. सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले आणि बावनकशी, सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले, जे मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानले जातात. ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा अत्यंत महत्त्वाचा आणि भारतातील पहिला स्त्रीवादी ग्रंथ लिहिला. यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. प्रज्ञा पवार या समकालीन मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका आहेत. अंतस्थ, उत्कट, शब्दधून हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न, पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तीर्थस्वरूप. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना संबोधित करताना तीर्थस्वरूप हा मायना वापरला जातो. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झोप. तत्सम शब्द म्हणजे काय ते पाहूया. जे संस्कृत शब्द मूळ रूपात म्हणजे काहीही बदल न होता मराठी भाषेत जसेच्या तसे वापरले जातात त्यांना तत्सम शब्द म्हणतात. कवी, दुग्ध आणि भूगोल हे तिन्ही शब्द मूळ संस्कृत भाषेतील आहेत आणि ते मराठीत जसेच्या तसे वापरले जातात, म्हणून हे तत्सम शब्द आहेत. आणि झोप हा शब्द तत्सम नाही, तर तो देशी शब्द आहे. प्रत्येक वर्षी यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो. प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. कविता दिलेली आहे ती सर्वांनी वाचून घ्या आणि आपण पुढील प्रश्न सॉल्व करून घेऊया. प्रश्न क्रमांक 7, कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकाश. दिलेल्या कवितेतील ओळी पहा. गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले, आकाशाच उतरून सोने पेरून गेले. या ओळींवरून स्पष्ट होते की हिरव्या पालवीत रंग भरून आकाशच खाली उतरून सोने पेरून गेले आहे. प्रश्न क्रमांक 8, कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती? दिलेल्या ऑप्शनपैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोवळी सकाळ. आपण या ठिकाणी सर्व स्पष्टीकरण पाहून घेऊया, जेणेकरून विशेषण व विशेष्य ही संकल्पना आपल्याला डिटेलमध्ये लक्षात येईल. पहिला ऑप्शन आहे गर्द आणि मळा. कवितेतील पहिलीच ओळ आहे, सोन पिवळे झाड उभे गर्द मळ्यात. यात मळा या नामाबद्दल गर्द हे विशेषण आले आहे, त्यामुळे ही जोडी बरोबर आहे. दुसरे ऑप्शन तालेवार आणि आरसा. कवितेतील ओळ आहे, पिकांच्या तालेवार आरशात रूपगात. या ठिकाणी आरशात या नामासाठी तालेवार हे विशेषण वापरले आहे, त्यामुळे ही जोडी बरोबर आहे. तिसरा ऑप्शन आहे हिरवी पालवी. कवितेतील ओळ आहे, गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले. यात पालवी या नामाचे विशेषण हिरवी किंवा गर्द हिरवी आहे, त्यामुळे ही जोडी सुद्धा बरोबर आहे. चौथा ऑप्शन कोवळी सकाळ. कवितेतील ओळ आहे, एका सोन सकाळी ऊन कोवळे न्हाले.
इथे कवळे हे विशेषण उन्हासाठी आले आहे, सकाळसाठी नाही. सकाळसाठी सोन सकाळी हा शब्द आहे, त्यामुळे कवळी सकाळ ही जोडी चुकीची आहे. म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कवळी सकाळ. प्रश्न क्रमांक 9. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे? या पर्यायांपैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहरलेल्या शेताचे. कवितेतील ओळीचे निरीक्षण केल्यास आपल्याला लक्षात येते की सोन पिवळे झाड, गर्द हिरवी पालवी, झाडांची आणि पानांची झालेली सुंदर वाढ, पिकांच्या तालेवार आरशात रूपगात, शेतात पिके डोलत आहेत, निसर्गाचा बहर पेलेना पिकांना भार, सुरसुरत्या गट्ट्यांनी फुटे शेतांना स्वर. शेतात पिके भरली असून निसर्गाचा बहर ओसंडून वाहत आहे. या सर्व ओळींवरून स्पष्ट होते की कवीने शेतातील समृद्धीचे आणि पिकांच्या सौंदर्याचे म्हणजेच बहरलेल्या शेताचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. प्रश्न क्रमांक 10. ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11. ते आपण स्पष्टीकरण पाहूया. न्यासाठी द, अर्ध द, अर्ध न, य आणि आ हे 4 वर्ण. न साठी न अधिक अ हे 2 वर्ण. च साठी अर्ध च अधिक अ हे 2 वर्ण. क्ष साठी अर्ध क अधिक अर्धा श अधिक अर्ध उ हे 3 वर्ण. त्यामुळे ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण 11 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 11. शुद्ध पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुद्ध अधिक पिपासा. आपण याचे स्पष्टीकरण पाहूया. हे प्रथम व्यंजन संधी यामध्ये येते. प्रथम व्यंजन संधी काय ते पाहून घेऊया. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे अनुनासिकाशिवाय कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. मूळ शब्द आहे शुद्ध अधिक पिपासा. येथे पहिल्या शब्दाच्या शेवटी ध हे मृदू व्यंजन आले आहे आणि पुढे दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला प हे कठोर व्यंजन आले आहे. नियमानुसार धच्या जागी त्याच्याच वर्गातील म्हणजे तच्या वर्गातील पहिले कठोर व्यंजन त येते. त्यामुळे धचा त होतो. त अधिक पी म्हणजे पी. शब्द बनतो शुद्ध पिपासा. शुद्ध म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान, म्हणजेच भूक आणि तहान. यामुळे याचे योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 1 शुद्ध अधिक पिपासा. प्रश्न क्रमांक 12. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी. आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया. दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखण्यासाठी सुरुवातीला वाक्यातील कर्म, कर्ता व क्रियापदाचे रूप तपासून घेऊया. पहिल्यांदा कर्ता ओळखणे. वाक्यातील क्रियापद कोसळल्या हे आहे. मूळ धातू कोसळ आहे. कोसळणारे कोण? धारा हा वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. तो प्रथमा विभक्तीत आहे. जेव्हा कर्ता प्रथमा विभक्तीत असतो तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. आता नेक्स्ट पाहूया कर्म ओळखणे. कर्म ओळखण्यासाठी कोसळण्याची क्रिया कोणावर झाली तर याचे उत्तर आहे धारांवरच झाली. क्रिया कर्त्यापासून सुरू होऊन कर्त्यापाशीच थांबते. त्यामुळे या वाक्यात
कर्म नाही. वाक्य कसे आहे? अकर्मक आहे. आकाशातून हे अपादन स्थळ दर्शवते म्हणजे कर्म नाही. प्रयोगाचा नियम आहे. कर्ता प्रत्ययविरहित म्हणजे प्रथमा विभक्तीत आहे म्हणून कर्तरी प्रयोग आणि वाक्यात कर्म नाही म्हणून अकर्मक. यावरून हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचे आहे. पुढचा प्रश्न, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गंगा यमुना नद्यांचा उगम. आपण अलंकारिक शब्द या घटकावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहून घ्या, कारण की यावरती एक प्रश्न विचारण्यात येतोच. गंगा यमुना म्हणजे नद्यांचा उगम हा अर्थ चुकीचा आहे. मराठीमध्ये गंगा यमुना या अलंकारिक शब्दाचा अर्थ अश्रू किंवा डोळ्यातून वाहणारे पाणी असा होतो आणि या ठिकाणी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. त्यामुळे इतर सर्व ऑप्शन्स बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 14, सहसंबंध ओळखा. घुबडांचा घुतकार तर हंसाचा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलरव. मराठी व्याकरणामध्ये पक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द म्हणजेच याचे स्पष्टीकरण आपण खालीलप्रमाणे पाहूया. घुबडांचा खुदकार असतो तर हंसांचा कलरव असतो. हंसाच्या आवाजाला कलरव म्हणतात. केकारव हा मोराचा आवाज असतो. गुंजारव हा भ्रमरांचा, भुंग्यांचा किंवा मधमाशांचा आवाज असतो. चोतकार हा हत्तीचा ओरडण्याचा आवाज असतो. पुढील प्रश्न, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यशवंत दिनकर पेंढारकर. यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असे म्हटले जाते. इतर ऑप्शन्स आपण पाहूया. विनायक जनार्दन करंदीकर यांना फक्त विनायक या नावाने ओळखले जाते. राम गणेश गडकरी यांना नाटककार म्हणून गोविंदाग्रज काव्यासाठी आणि बाळकराम विनोदी लेखनासाठी म्हटले जाते. बाळ सीताराम मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते. पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? आपल्याला या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक 1 हे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहे. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय ओळखण्यासाठी वाक्यातील पहिली गोष्ट ही उद्देश दर्शवणारी असावी लागते. शब्दाची रचना आधी क्रिया नंतर उद्देश किंवा हेतू किंवा आधी उद्देश नंतर म्हणून आणि नंतर केलेली क्रिया अशी असते. या ठिकाणी आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. या वाक्यामध्ये त्याने कामाचा वेग वाढवण्यामागे एक उद्देश होता, तो म्हणजे आजच काम पूर्ण व्हावे. जेव्हा म्हणून हे अव्यय उद्देश दाखवण्यासाठी जोडले जाते तेव्हा ते उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असते. प्रश्न क्रमांक 17, सुगरण झाडावर घरटे बांधते. या वाक्याचा काळ कोणता? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ आपण काय ते पाहून घेऊया. वाक्यातील जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया सध्या म्हणजेच वर्तमान काळात घडते असा बोध होतो आणि ती क्रिया पूर्ण किंवा अपूर्ण असल्याचा कोणताही उल्लेख नसतो तेव्हा तो साधा वर्तमान काळ असतो. या वाक्यातील क्रियापद बांधते हे आहे. क्रियापदाच्या मूळ धातूला म्हणजेच मूळ धातू बांध या शब्दाला ते हा प्रत्यय लागला आहे म्हणजे बांध अधिक ते बांधते. तसेच
पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या सवयी, निसर्गाचे नियम, त्रिकालबाधित सत्य सांगण्यासाठी नेहमी साध्या वर्तमान काळाचाच वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? दिलेल्या पर्यायांपैकी याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आई वडील. आई वडील हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. या ठिकाणी आई वडील या शब्दाचा विग्रह आई आणि वडील असा होतो. हा द्वंद्व समासाचा उपप्रकार म्हणजे इतरेतर द्वंद्व समास आहे. आता आपण इतर ऑप्शन्सचे सुद्धा स्पष्टीकरण पाहूया. पहिला ऑप्शन राजवाडा हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. याचा विग्रह राजाचा वाडा असा होतो. हे षष्ठी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. 2 नंबरचा ऑप्शन पंचवटी हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते त्याला द्विगु समास म्हणतात. याचा विग्रह 5 पदांचा समूह असा होतो. पर्याय क्रमांक 4 यथाशक्ती हा अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. ज्या समासातील पहिले पद मुख्य असून ते अव्यय असते त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. याचा विग्रह शक्तीप्रमाणे असा होतो. या ठिकाणी आपण विश्लेषण घेतले आहे कारण की समास हा घटक थोडक्यात आपल्या लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 19 ते 21 साठी सूचना पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. या ठिकाणी हा उतारा वाचून घ्यायचा आहे आणि पुढील दिलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 19. चाफा हलल्यासारखा का दिसत नाही? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पानगळती झाल्यामुळे. उतार्यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की वसंत पंचमीच्या आसपास ह्या झाडाची सगळी पानं गळून गेलेली असतात. झाड म्हणजे नुसता खराटा दिसतं. वारा येतो आणि याच्या अंगाशी खेळतो, पण एकही पान नसल्यानं पांढऱ्या चाफ्याचं झाड हललं असं वाटतच नाही. झाडाची सर्व पाने गळून गेल्यामुळे म्हणजे पानगळती झाल्यामुळे वारा आला तरी ते हलल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पानगळती झाल्यामुळे. पुढचा प्रश्न चाफ्याची पाने कधी गळून पडतात? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिवाळा सरता सरता. उतार्यामध्ये दिले आहे उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतशी पांढरे चाफ्याची पानं गळून पडतात. वसंत पंचमीच्या आसपास ह्या झाडांची सगळी पानं गळून गेलेली असतात. ऋतुचक्रानुसार हिवाळा म्हणजे शिशिर ऋतू संपत आला की वसंत ऋतूची सुरुवात होते आणि याच काळात वसंत पंचमी येते. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीचा म्हणजेच हिवाळा सरतानाचा हा काळ असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे सर्वात अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. पानगळती कोणत्या ऋतूत होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रीष्म. दिलेल्या उताराच्या आधारानुसार पानगळती ही ग्रीष्म ऋतूत होते. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14वे रत्न दाखवणे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी 14वे रत्न दाखवले. या वाक्प्रचाराचा अर्थ खूप मार देणे किंवा कडक शिक्षा करणे असा होतो. चोर जेव्हा गुन्हा कबूल करत नाहीत तेव्हा पोलीस त्यांना मार देऊन बोलते करतात.
म्हणून या संदर्भात हा वाक्प्रचार योग्य ठरतो. पुढील प्रश्न, कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उदार. कद्रू या शब्दाचा अर्थ कंजूष किंवा कृपण असा होतो, तर याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येईल उदार, म्हणजे मोठ्या मनाचा किंवा मुक्त हस्ते देणारा. आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण मणीचा योग्य अर्थ कोणता? या ठिकाणी आपल्याला काही अक्षरे दिलेली आहेत, त्यापासून अर्थपूर्ण मन बनवायची आहे आणि त्याचा अर्थ कोणता तो या ऑप्शनपैकी निवडायचा आहे. तर या ठिकाणी पराई चिंता घरा येई अशी मन तयार होते, त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. ही मन यासाठी अर्थपूर्ण मन तयार होते. प्रश्न क्रमांक 25, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात 3 शब्द आलेले आहेत. वाक्यामध्ये प्रामुख्याने 2 भाग असतात, उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजे वाक्यात ज्याच्याविषयी सांगायचे असते ते म्हणजे उद्देश, आणि जे सांगितले जाते तो म्हणजे विधेय भाग. या वाक्याचे आपण स्पष्टीकरण पाहूया. या ठिकाणी क्रियापद आवडतो हे आहे. उद्देश आवडणारा काय तर स्वभाव हा मूळ उद्देश आहे. उद्देश विस्तारामध्ये स्वभावाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कोणते तर त्यांचा आणि प्रेमळ. त्यामुळे वाक्यातील उद्देश भागात त्यांचा प्रेमळ स्वभाव हे 3 शब्द येतात. पुढील प्रश्न, त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आवेश. त्वेष म्हणजे ओम, आवेश, उत्साह किंवा तीव्र संताप, राग, ज्यात कृती करण्याची तीव्र ऊर्जा असते. दिलेल्या पर्यायांपैकी आवेश हा शब्द याच्याशी सर्वात जवळचा आहे. इतर पर्याय पाहिले तर द्वेष किंवा मत्सर म्हणजे दुसऱ्यांबद्दल मनात असणारी अडी किंवा जळफळाट, आणि रोष म्हणजे राग किंवा असंतोष. म्हणून त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द आवेश हा येतो. प्रश्न क्रमांक 27, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निष्क्रिय. नि अधिक क्रिय या विसर्गाच्या संधीनुसार विसर्गाचा श होतो, त्यामुळे निष्क्रिय असे रूप तयार होते. मराठी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार दीर्घ असतात, परंतु शब्दाच्या उपांत्य म्हणजे शेवटून दुसऱ्या अक्षरातील ई किंवा उ ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी पहिला उकार असतो, त्यामुळे क्रीला पहिली वेलांटी येते. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. या वाक्यातील उपमेय कोणते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चांदणे. अलंकारामध्ये ज्या 2 गोष्टींची तुलना केली जाते त्यातील उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे तो मूळ घटक, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे तो प्रसिद्ध घटक. दिलेल्या वाक्यामध्ये चांदण्यांची तुलना दुधाशी केली आहे. ज्याची तुलना केली आहे ते
चांदणे म्हणजेच उपमेय. ज्याच्याशी तुलना केली आहे ते दूध म्हणजे उपमान, म्हणून चांदणे हे या वाक्यातील उपमेय आहे. मनूने नवीन पुस्तके खरेदी केली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? या ठिकाणी पुस्तके या शब्दाला अधोरेखित केले आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रथमा. पुस्तके हे या वाक्यातील कर्म आहे. या शब्दाला कोणताही विभक्ती प्रत्यय नाही. मराठी व्याकरणात प्रत्यय नसलेल्या नामाची विभक्ती नेहमी प्रथमा असते. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चित्र. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले हे वाक्य आहे. यामध्ये रेखाटले हे क्रियापद आहे, तर रेखाट हे मूळ धातू आहे. कर्ता म्हणजे क्रिया करणारा, रेखाटणारा कोण तर रेयांश. कर्म म्हणजे क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो. रेखाटणीची क्रिया कशावर झाली तर चित्रावर केली, म्हणून या ठिकाणी चित्र हे या वाक्यातील कर्म आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून इतर सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील. आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते नक्की कमेंट करा.